आंदोलन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं महागाईच्या विरोधात केलं जात आहे आणि या संपूर्ण आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच राज्यस्तरातले नेते मंडळी जे आहेत ते सहभागी झालेले होते आणि या सर्वच नेत्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदीच सर, आपण पाहू शकतो ही दृश्य सध्या वाढत्या महागाई विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीने हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यानंतर या महिला कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अगदी रोहिणी खडसे यांना उचलून पोलिसांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे। शिवाय सक्षणा सलगर, सुप्रिया सुळे यांना देखील ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती आहे। इंधन दरवाढ असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, या मुद्द्यांच्या विरोधात या ठिकाणी राष्ट्रवादीने हे आंदोलन सुरू केलं आणि आता राष्ट्रवादीच्या राज्यस्तरावरील सर्व महत्त्वाच्या नेत्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हे सर्व नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। आंदोलन स्थळावरती महिलेची प्रकृती देखील खालावलेली आहे। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर इतर कार्यकर्ते अद्यापही या ठिकाणी घोषणाबाजी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या पोलीस प्रयत्न करतायत। मात्र 2 व्हॅनमध्ये भरून या ठिकाणी जे कार्यकर्ते आंदोलनकर्ते उपस्थित होते त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नवी मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने हे आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतरची आपण ही दृश्य पाहू शकतोय। भावना घाणेकर आपल्या बरोबर आहेत। भावना घाणेकर जी, पोलीस तुमची धरपकड करताना या राज्यामध्ये लोकशाही राहिलेली नाहीये। लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो, परंतु खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवले सरकारने की लोकशाही राहिलेली नाही आहे। सर्वसामान्य माणसांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, परंतु तुमच्या नेत्यांना अक्षरशः धरपकड करत फरफटत या ठिकाणी म्हणजेच काय, महागाईच्या विरोधात बोलू नको तुम्ही, लोकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलू नको, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलू नको, हीच भूमिका आहे। तर भावना घाणेकर यांच्या सोबतच अनेक महिला नेत्या देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांची देखील मोठ्या संख्येने धरपकड जी आहे ती होताना पाहायला मिळतात। सक्षणा सलगर यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असल्याचं, महिला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असल्याचं पाहायला मिळतं। भावना घाणेकर आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आहेत आणि उरणच्या नगराध्यक्ष आहेत, त्यांना देखील या ठिकाणी पोलिसांनी अटक केली आहे। थोड्या वेळापूर्वी ही रोहिणी खडसे यांना तर अक्षरशः पोलिसांनी फरफटत या ठिकाणी ही पोलीस व्हॅनमध्ये जे आहेत ते बसवलेले असल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलनाने उग्र स्वरूप घेतलेलं आहे आणि महिलांची संख्या जी आहे ती आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या महिलांनी हे उग्र आंदोलन केलं आणि आता त्यानंतर या उग्र आंदोलनानंतर या महिला पोलिसांकडनं या महिला नेत्यांची जी आहे ती या ठिकाणी धरपकड केली जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि ताब्यात घेतलं जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळापूर्वी या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, त्याचसोबतच आमदार रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना आता जवळच्या वाशी पोलीस स्टेशनला जे आहे ते या ठिकाणी नेले असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी वाशीच्या पोलीस स्थानकामध्ये आता या सर्व आंदोलकांना, या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नेण्यात आलेला आहे। रोहित पवार, शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात आहे। रोहिणी खडसे, सक्षणा सलगर, सुप्रिया सुळे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि यानंतर भावना घाणेकर यांची प्रतिक्रिया या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यांनी या संपूर्ण आंदोलनावरती आणि पोलिसांनी जी काही कारवाई केलेली आहे त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। महागाई संदर्भात आम्ही बोलतोय आणि त्यामुळे या ठिकाणी पोलिसांकडून बळाचा वापर केला जातोय असं त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। मात्र या ठिकाणी महिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। अगदी रोहिणी खडसे यांना उचलून पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवण्यात आलेलं आहे, तर इतरही महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मोठी बातमी खरं तर म्हणावी लागणार आहे। महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात निघालेला हा मोर्चा आक्रमक स्वरूप घेत असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। मात्र आम्ही शांततेत आंदोलन करत होतो, चुलीवर भाकरी बनवत आम्ही सरकारचा निषेध नोंदवत होतो, मात्र तरी देखील पोलिसांनी बळाचा वापर केला, आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आंदोलकांकडून येत असल्याचं समोर येत आहे। ही पोलिसांची तिसरी व्हॅन या ठिकाणी भरली असल्याचं आपण पाहू शकतोय। अनेक आंदोलनकर्ते हे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। नवी मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलं आणि आता या ठिकाणानं वाशी या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला या सर्व आंदोलकांना नेण्यात आलेलं आहे। आंदोलनस्थळी एका महिलेची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे। सक्षणा सलगर, रोहिणी खडसे यांना देखील पोलिसांनी पकडलं असल्याचं आता बघायला मिळतंय।
रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। शशिकांत शिंदे देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत। महत्त्वाचे काही मुद्दे सध्या संपूर्ण देशभरात महत्त्वाचे काही मुद्दे आहेत। महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी या महत्त्वाच्या मुद्द्यांवरतीच लक्ष वेधण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर या आंदोलनानं आक्रमक वळण घेतलेलं आहे। पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये काहीशी झटापट झालेली आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत। मात्र त्यानंतर या सर्व राज्यस्तरावरील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, ज्यामध्ये शशिकांत शिंदे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांचं नाव आहे। त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांच्या व्हॅनमध्ये रोहिणी खडसे यांना अक्षरशः उचलून बसवण्यात आलेलं आहे। सक्षणा सलगर यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळे या देखील पोलिसांच्या ताब्यात आहे। आज नवी मुंबईमध्ये करण्यात येत असलेल्या या आंदोलनामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राज्यस्तरावरील सर्व महत्त्वाचे नेते हे सहभागी झालेले होते आणि हे सर्व नेते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। मात्र पोलिसी बळाचा वापर करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, आम्ही महागाई विरोधात बोलतोय, त्यामुळे आम्हाला थांबवलं जातंय, अशा प्रकारची प्रतिक्रिया आंदोलकांकडून समोर आलेली आहे। भावना घाणेकर यांनी देखील ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सध्या आपण जर पाहिलं तर 3 व्हॅन या ठिकाणी पोलिसांच्या भरलेल्या आहेत आणि या सर्व आंदोलकांना आता पोलिसांनी वाशी या ठिकाणच्या पोलीस स्थानकामध्ये नेलेलं आहे। महत्त्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ याचा निषेध करण्यासाठी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याचा निषेध करण्यात आलेला आहे। आंदोलकांसोबत पोलिसांची धरपकड सुद्धा झालेली आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर काही महिलांची प्रकृती सुद्धा या ठिकाणी खालावली असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र सध्या पोलीस या ठिकाणानं या सर्व आंदोलकांना घेऊन वाशी पोलीस स्थानकात दाखल झालेले आहेत। मात्र काही आंदोलक या ठिकाणी असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। वाढत्या महागाई विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीनं हे आंदोलन सुरू केलं, मात्र इतर जे आंदोलक सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आता पोलीस हळूहळू ताब्यात घेत आहेत। याआधी सर्व राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आंदोलनस्थळी एका महिलेची प्रकृती सुद्धा खालावली असल्याचं आपण पाहिलं। सध्या देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। सिलेंडरची प्रतिकृती या ठिकाणी आणण्यात आलेली होती आणि सिलेंडरची जी दरवाढ होतीये त्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसात अनेकदा LPG सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, इंधनाचे दर वाढलेले आहेत आणि त्याचाच निषेध या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून नोंदवला जात होता। एकंदरीत आपण जर बघितलं तर जोरदार घोषणाबाजी सरकार विरोधात करण्यात आलेली आहे। सरकार आम्हाला घाबरतंय आणि त्यामुळेच आम्हाला थांबवण्यासाठी, दाबण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला जातोय, अशा प्रकारची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी देखील दिलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे 3ही महत्त्वाचे नेते पोलिसांच्या ताब्यात आहे। तर महिलांची देखील पोलिसांनी धरपकड केलेली आहे, ज्यामध्ये रोहिणी खडसे